या यात्रेमध्ये प्रामुख्याने किलार जातीची जनावरं येतात आणि त्यात देवणी, आता अलीकडे गीर जातीचे आणि संकरित जातीची जनावरं येतात. तसंच शेळ्या, म्हशी, गाई याचे मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होते. आणि 1966 पासून ही यात्रा आणि पशुप्रदर्शनाची प्रथा सुरू झाली. आज 60 वर्ष होत आली. सुरुवातीला कसगीत 3 दिवसांचा बाजार भरत असे. पुढे 1966 पासून सिद्धेश्वर महाशिवरात्री यात्रेची सुरुवात झाली. त्यावेळी विविध गावखेड्यातून शेतकरी हौशीने येत आणि जनावर खरेदी विक्रीचे व्यवहार करत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल या यात्रेच्या निमित्तानं होई असं गावकरी सांगतात. बाजाराचं उत्पन्न ग्रामपंचायतला बरंचसं होतं. त्या उत्पन्नातून ग्रामपंचायतच्या मंडळाने असा विचार केला की बाबा आपण एवढं बाजाराच्यातून उत्पन्न घेतो, तर जे पशुपालक आहेत, जनावरं सांभाळणारे शेतकरी आहेत, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. या हेतूने पशुप्रदर्शन भरवायचा मानस केला आणि 1966 साली पशुप्रदर्शन आणि यात्राही भरवावी या हेतूने गावापासून 5 किलोमीटर अंतरावर सिद्धेश्वरचं मंदिर आहे आणि तिथं बाजूला बेन्नीतुरा नदी आहे. त्या बेन्नीतुरा नदीच्या परिसरात ही यात्रा आणि पशुप्रदर्शन भरवायचं ठरवलं. 30 ते 40 हजार जनावरे विविध जातीच्या या यात्रेमध्ये आलेले होते. आणि या यात्रेचं वैशिष्ट्यच असं आहे, जसं आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे विविधतेमध्ये एकता, तसं या यात्रेचं वैशिष्ट्यसुद्धा विविधतेमध्ये एकता. कारण अनेक जातीचे जनावरे या ठिकाणी येतात. त्याच्यामध्ये खिल्लार आलं, संकरित जनावरे आले, त्याच्यानंतर आपले देवणी आले, लाल कंधारी आली, असे विविध जातीचे, मैसूर एक आलं, कर्नाटकमधली मैसूर एक जात आहे, ती पण या यात्रेमध्ये येते. असे विविध जातीची जनावरे या ठिकाणी येतात. आणि माणसं जर म्हणालात तर 3 ते 4 राज्यातून इथं येतात. सांस्कृतिक देवाणघेवाणीचं केंद्र म्हणजे आमची यात्रा आहे. दूरवरून येणाऱ्या पशुपालक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी कसगी ग्रामपंचायत वीज, पाणी, चारा आणि निवारा या प्राथमिक सुविधा सुद्धा आणि सोयी सुद्धा पुरवते. 50 एकरवर ही यात्रा भरते पशुप्रदर्शन. आणि त्या 50 एकरच्या परिसरामध्ये हौद बांधून सगळ्या जनावराला पिण्याची, शुद्ध पाण्याची सोय करण्यात येते. जनावरांसाठी 8 हौद आहेत आणि पिण्याच्या पाण्यासाठी 4 टाकी आहेत पाण्याचे पिण्यासाठी. आणि पाणी गावातून एक 4 किलोमीटर लांब गावात विहीर आहे, सरकारी विहीर आहे, तिथून पाणी इथं पाईपलाईन इथं येतं, प्रत्येक ठिकाणी पोचवतं. सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला खूप अडचणी आल्या यात्रा भरवण्यासाठी वगैरे. इथं पाण्याची सोय नव्हती, आसरा नव्हता. पाणी जे काही नदीला कधी कधी एखाद्या वर्षी राहायचं नाही, दुष्काळ जर असेल, त्यावेळी अडचणीच्या, त्या सगळ्या अडचणीतून मात करून आम्ही इथं यात्रा सुस्थिर केली. आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि आमदार आणि खासदार यांच्या साह्याने तिथं पाण्याची सोय केली, जनावराला वेगवेगळे हौद तयार केले, लाईटची सोय केली, आसऱ्याची सोय केली आणि मोठ्या प्रमाणात तिथं यात्रा सुरू झाली. यात्रेसाठी खास ग्रामसभा घेतलेली जाते. गावातील प्रत्येक नागरिकाचं योगदान ह्या यात्रेसाठी आहे. ग्रामपंचायत कार्यालय कसगी व पंचायत समिती उमरगा व जिल्हा परिषद धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमानाने हा यात्रा भरवला जातो. जवळजवळ हे 30 ते 40 एकरच्या परिसरामध्ये जेवढे काही पोल आहेत ग्रामपंचायतचे, त्या पोलला, प्रत्येक पोलला आम्ही 4-4 फोकस लावतो. आणि जिथं आवश्यकता आहे, जिथं अंधार पडलेला आहे, तिथं आवर्जून आम्ही वेळ भेटेल तेव्हा जाऊन पटकन फोकस लावून त्यांना उजेडाची व्यवस्था करून देतो. या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे पशुप्रदर्शन. या पशुप्रदर्शनात विशेष लक्ष वेधतात खिल्लार बैल, देशी गोवंश, संकरित गायी, पंढरपुरी मैसुरी म्हशी आणि उस्मानीबादी शेळ्या. या यात्रेची सुरुवात महाशिवरात्र या दिवशी सिद्धेश्वराला अभिषेक करून सुरुवात केली जाते. त्यानंतर पालखी मिरवणूक आणि गावात एक सिद्धेश्वर मंदिर आहे, त्या सिद्धेश्वर मंदिरातून पालखी त्या नदीतल्या सिद्धेश्वरला जाते.
तिथून मग यात्रेला सुरुवात होते. आणि त्यानंतर मग इथं कार्यक्रम पशुप्रदर्शन उद्घाटन होतं. निवडक अशा शेळ्या, म्हशी, गाई आणि बैल पशुप्रदर्शनामध्ये भाग घेणारे जे जनावर आहेत त्यातून निवड करतात. चांगल्या जातीचे कोणती जनावरं आहेत, चांगल्या प्रतीची कोणती जनावरं आहेत, असे हे पहिलं, दुसरं आणि तिसरं बक्षीस प्रत्येक वेगवेगळ्या कॅटेगरी करतात. अशा प्रकारची कॅटेगरी करून त्यांनी ते निवड करून आणि त्यांना बक्षीस वितरण होते. आणि बक्षीस वितरण करण्यासाठी आम्हाला आर्थिक मदत अलीकडे जिल्हा परिषदे 5 लाख रुपये देते. गुणवत्तापूर्ण जनावरांची निवड करून गुणवत्तेच्या आधारे क्रमांक पटकावणाऱ्या बैल, म्हशी, गाई, शेळींसाठी या यात्रेमध्ये लाखोंची बक्षिसं कसगी ग्रामपंचायत वाटप करते. त्यासाठी जिल्हा परिषद धाराशिव आणि पंचायत समिती उमरगा यांच्याकडून कसगी ग्रामपंचायतीला आर्थिक सहाय्य सुद्धा दिलं जातं. ग्रामपंचायत कार्यालय कसगी व पंचायत समिती उमरगा व जिल्हा परिषद धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमानाने हा यात्रा भरवला जातो. पशुधनाचे बक्षीस वितरणसुद्धा असतात. जिल्हा परिषद सेल्समधून आपल्याला गेल्या वेळेस 3 लाखापर्यंत दिले होते. ह्यावेळेससुद्धा आम्ही 5 लाखाची मागणी केलेली आहे. या यात्रेत शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही. यात्रेत केवळ 1 रुपया देऊन खरेदी विक्रीचे व्यवहार पक्के केले जातात, असं यात्रेला वर्षानुवर्ष हजेरी लावणारे शेतकरी सांगतात. रुपयावर धंदा, अजिबात फसवणूक नाही आमच्यात. रुपयावर 1 रुपये बायांना देते की तुम्ही 4 रोजान द्या पैसे. विश्वास देऊन जनावर कुळवाला अवताला हाणून मग पैसे द्यायचे, असा विश्वास. हां, थांबावं लागतं. विश्वास मग घेतच नाही कोण. म्हणजे खोटा बाजार नाही. हां, नाही नाही नाही, लपालपीचा बाजार नाही. नंबर 1 बाजार आहे. वर्षाला भरतो. लय दिवसापासून सिद्धेश्वराची जत्रा आहे. वैशिष्ट्य या यात्रेचं की ग्रामपंचायतमध्ये इथं काय शेतकरी, काही दलाल लोक राहतात आणि फसवणूक होण्याचा प्रकार होतो. ते फसवणूक होणे म्हणून ग्रामपंचायत अत्यंत कडक बंधन आहेत. कोणी जर असं खोटा व्यवहार केला, फसवणुकीचा व्यवहार केला तर त्याला दंड आकारला जातो, त्याला शिक्षा केली जाते. ग्रामपंचायत मार्फत दिलं जाणारं जे जनावराचा दाखला आहे ते व्यापारी, शेतकरी, पशुपालक यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं. कारण ते सुरक्षेच्या बाबतीमध्ये आणि पुढं त्यांना कोणत्याही बाजारामध्ये किंवा असल्या यात्रेमध्ये नेऊन विक्री करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. जनावरं कुठून विक्री केली गेली, कोण खरेदी केलं, किंवा त्याच्यामध्ये दलाल वगैरे ही प्रक्रिया असते. त्याच्यामध्ये कोण होता, त्याची किंमत काय, त्याचं वर्णन आहे, त्याच्यामध्ये शिंग आलं, शेपूट आलं, त्याचं रंग आलं, ह्या सर्व बाबी अतिशय महत्त्वाच्या असतात. आणि शासनाच्या नियमाप्रमाणेच आमच्या कसगी यात्रेमध्ये त्या दाखल्याचं फीस घेतलं जातं. तळ दाखला हा जो प्रकार असतो तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण तळ दाखला असणं म्हणजे ते जनावर त्या मालकाकडं खूप दिवसापासून आहे, म्हणजे ते विक्री आणि खरेदी झालेलं जनावर आहे. आणि ते जर जनावर तळ दाखल्यासहित या यात्रेमध्ये जर आलं तर दाखला फीस हा कमी असतो, म्हणजे अर्ध त्याला फीस लावलं जातं. या सिद्धेश्वर यात्रेमध्ये इथं जे काही जनावरं येतात, व्यापारी, पशुपालक किंवा शेतकरी जे जनावरं घेऊन येतात आणि हे शेणखत जे पडतं या यात्रेमध्ये, त्या शेणखताचा लिलाव होतो. आणि याही वर्षी या शेणखताचा लिलाव येत्या 2-3 दिवसामध्ये होईल. आणि हे शेणखत घेण्यासाठी परिसरातील अनेक शेतकरी, मोठे शेतकरी जे आहेत, त्यांचा हरास पद्धतीनं या ठिकाणी लिलाव होतो. अलीकडे काय यांत्रिकरणामुळे शेतीमध्ये यंत्राचा वापर सुरू झाला, ट्रॅक्टर सुरू झाले, मळणी मशीन सुरू झाल्या. त्यामुळं आता अलीकडे काय बैलाचा वापर कमी झाला, बैलाची संख्या कमी झाली आणि सगळे बरेचसे कामं ही अवजारावर यंत्राच्या सहाय्याने करण्यात येऊ लागले. त्यामुळे हळूहळू बैल ठेवण्याची संख्या शेतकऱ्याची कमी झाली. कारण बैल ठेवायचे, 2 बैल ठेवायचे, त्याला सांभाळण्यासाठी नोकर माणूस आणि वेळ जातो. आणि कमी वेळेमध्ये, कमी खर्चामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आपल्याला पेरणी, कुळवणी सगळे शेतीची कामं करता येतात. मळणी मशीन आहेत त्याच्यामुळे होतं. त्यामुळे शेती आज सध्या अलीकडे गेल्या 1-10 वर्षांमध्ये बैलाची संख्या हळूहळू कमी व्हायली आहे. तरी देखील अलीकडे गाईची आणि म्हशीची संख्या वाढायला लागली आहे.
आणि विशेष करून शेळ्याची संख्या वाढाली आहे. कारण दुधाचं उत्पन्न हे शेतकऱ्यांना परवडण्यासारखं असल्यामुळे जे गायी ठेवायला लागले तर वेगवेगळ्या प्रकारच्या गायी. आता खिलार गायी ह्या दुधाला कमी आहेत, त्यापेक्षा संकरित गायी ठेवणे, त्याचबरोबर देवणी गायी आणि गीर गायीची संख्या ही आता वाढायला लागली.